नमस्कार मित्रांनो, मी अजय कुमार सुखदेव माहुरे, LIC अभिकर्ता, बुलढाणा ब्रांच. आज 1 ऑगस्ट अर्थातच एका महान व्यक्तीची जयंती. जी व्यक्ती फक्त 1.5 दिवस शाळेत गेली आणि लोकशाहीर साहित्य सम्राट झाली. अर्थातच 1 ऑगस्ट 1920 मध्ये या व्यक्तीचा जन्म झाला. ती व्यक्ती म्हणजे लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. अत्यंत गरीब घरात त्यांचा जन्म झाला. साताऱ्यामधील एका छोट्याशा गावात जन्म झाला. तिथनं लहानपणीच हाल, अपेष्टा, सामाजिक विषमता, जातीवाद याचा सामना करत करत हा माणूस लहानाचा मोठा झाला. काम करायला जेव्हा अण्णाभाऊ साठे मुंबईला मजूर म्हणून गेलेत, त्यांनी त्या ठिकाणी गिरणीमध्ये मजूर म्हणून काम केलं. गिरणी कामगारांचे प्रश्न त्यांनी समजून घेतलेत. जातीय व्यवस्था काय, जातीय विषमता काय, हे त्यांनी लहानपणापासून अनुभवलं. फक्त 1.5 दिवस शाळेत गेलेला हा माणूस समोर लोकशाहीर झाला. त्यांचे अनेक पोवाडे, अनेक कथा, अनेक कादंबऱ्या, अनेक लावण्या, अनेक लोकगीतं, अनेक नाट्यगीतं त्यांची प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक सगळ्यात महत्वाची कादंबरी म्हणजे ही, जिचं नाव आहे फकीरा. या फकीरा नावाच्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च मानाचा पुरस्कार त्यांना मिळाला. एक वेळ अवश्य ही कादंबरी घ्या आणि वाचा. अण्णाभाऊ साठे यांचं लेखन काय. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे अत्यंत प्रामाणिकपणे लेखन करणारा माणूस. त्यांची एक पोवाडा आहे, माझी मैना गावाकडे राहिली. हा जो पोवाडा आहे त्यांचा खूप सुंदर पोवाडा आहे. हा पोवाडा भारतातच नव्हे तर रशियापर्यंत गाजला होता आणि या पोवाड्यासाठी अण्णाभाऊ साठे हे जगप्रसिद्ध झाले होते. मित्रांनो, सामाजिक विषमता काय हे अण्णाभाऊने अनुभवले, मगाशीच बोललो. त्यांचा एक सुंदर असा प्रेरणादायी विचार आहे. तो विचार म्हणजे, ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर नसून ती कष्टकरी आणि श्रमिकांच्या तळहातावर पेरलेली. हा एक सुंदर मेसेज, संदेश अण्णाभाऊ यांनी दिला की ही पृथ्वी फक्त श्रमिक आहेत, कष्टकरी आहेत, त्यांच्याच हातावर तरली आहे. म्हणजे श्रमिकांचा सन्मान करा, मान सन्मान करा. हा सुंदर संदेश अण्णाभाऊ यांनी आपल्याला दिला. असे अनेक संदेश अण्णाभाऊ साठे यांचे आहेत. जग बदल घालून घावं मज सांगून गेले भीमराव. बाबासाहेबांच्या पावलांवर पाऊल ठेवून वाटचाल करणार हा माणूस होता. तो माणूस म्हणजे लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आहेत. मित्रांनो, आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती. मी आमच्या LIC परिवाराच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार वंदन करतो, त्यांना मानाचा मुजरा करतो. आणि चला, एक सशक्त भारत घडूया. एक साहित्य सम्राट म्हणजे साहित्याचा वाचक म्हणून एक चांगला भारत घडूयात. सृजनशील साहित्य निर्माण करूयात. समाजासाठी काहीतरी देणं लागतं याचं मनामध्ये भान ठेवूयात आणि नवीन सशक्त सृजनशील भारत घडूयात. जय भीम, जय भारत, जय लवजी, जय हिंद.